स्वतः ओनरला आज सायकल पकडायची वेळ आणि आले आपला हालात घेऊन आल्या नवऱ्याला घेऊन आल्या हल्दीनी रंगावलेल्या नवऱ्याला घेऊन आल्या आता परत वाजवत नेहमीच आहे मांडवात डायरेक्ट संध्याकाळी वाजवत आहे डायरेक्ट संध्याकाळी दिवसभर आराम आहे आपण कधीतरी मस्तपैकी फिरावला जातो फायनली हलात वाजून जायले आणि आता आम्ही आमच्या रूम मध्ये चाललो. हे बघा ही आमची रूम आहे. रूमचं लोकेशन मस्त सकाळची देखली रूम मस्तपैकी आता चिवरा होता. तेच ना एक आपलं कौशल जाऊन आले बंदरात ना सकाळचं मला जावं नाही भेटलं. आता ही व्हिडिओ ऍड करते आपल्या ब्लॉग मध्ये. आपल्याला गावाला पण आहे नवीन मरीन ड्राईव्ह होते बोलता इकडे ना कामं चालूच आहेत इथे का इकडची आवाज येते. हिरं घेऊन फिरतात जाम इकडे जाम या गावात नाही ना जाम भरपूर वाजवायला लागतं. आराम जाम कमी असतं. आता मी पण वाजवावं चाललंय त्यांच्यासोबत. ऐसं आहे ना पूर्ण गाव फिरावचं हिरं वाटत आता आम्ही पाली लावल्या पहिले कौशलने वाजवलं. याला पण सुरू आपण आईला तर येईल नाही तर मग ते काय वेगळ्याच ठिकाणी गेल्यात जरा. पत्रिका वाटायची प्रथा इकडं. एक मीने आहे ना जीवना कोली वाढत भरतकोल कोली वाढत आणि एक बाणकोट कोली वाढत घेतली अशी पद्धत. हिरो आणि आमच्या गावात नाही भरतकोल आणि जीवना हे बाणकोटला पण असं वाटतं. बाणकोट वाटत पण कमी इकडे गाव पत्रिका वाटायचं असतं हल्दीच्या दिवशी. त्याला हात करा तुम्ही पण अशी व्हिडिओ मध्ये. या गोष्टीबद्दल आहे ना जे प्रोफेशनल वाजंत्री आहेत ना ते कटालतात ती गावभर वाजवायला फिरावला तर नॉर्मली वाजवायचं असते ना. ही एक वेगळीच मजा असते. काय ठिकाणी नाचत पण असं वाटत जातात.
नांगेश दादा आणि गणेश दादा आता बोटीवर असतात खलाशी. हे पण आता आपल्या गावात ए मग तुम्ही वाजवला आला. हो पानकोटचा एकटाच आहे तो भाऊ, बाकीचे सगळे वाशिम. तो भाऊ वाजवणार कसं तो बाकीची जीवनातली पण पोरं कधी त्याच्यावर बरा आहे. सगळ्यांना एकत्रित करते आपला वाजव. डिलरशिप पण तिथे आमच्याकडे असंच होता. कोली आम्ही फिरता ना हे वाजवायला फिरता ना कोली तर त्या खलत पण घातलंय. कोलीवाड्याची शान म्हणजे दोरीचं कोली. मावरा आई माझी कोणाला पावली. बहुतेक 1 वाजेपर्यंत आम्ही वाजवला. इथे का भगवान पण आलं तर सोरवावला. इथे जेवणाची पंगत बसले ना, तो जेवायला बसल्या बैसाव जाता. भंडवाल जाम त्रास दिलो, नुसतं मंदा ठाकटूक. फायनली जेवायला बसल्या होता. मस्तपैकी मुंगाची डाळ, भात आणि मटरची भाजी मिक्स. मटर बटाटा बावशा. फुल गर्दी आहे फुल. आम्ही थोडासा येऊन वेट केला तेव्हा आम्हाला जेवायला भेटला. आणि वाजल्यात 1:22 दुपारचं जेवण. म्हणजे घातच आम्ही जेवत आहो. सगळी पब्लिक जेवत आहे. नवरो पण लगेच बाहेर काढलो. म्हणजे आता जेवून जायला ना का लगेच वाजवत आहे. तो कोला सांगतो आमच्याने पिकाव जायले. सर्कस करके स्वतः ओनर सोबत मस्ती. हा काय कोण मांडला बरोबर हे तो सरकारी आहे. कोण मांडला का बाबा? रिवर्स गिअर रिटर्न गिअर गेलोय. सायकल मोरशी ती एकुलती एक आहे भाऊची. आम्ही जेवत होतो ना तेव्हा तिकडे ताशो आणि
ड्रम घेऊन गेल्यात बघा यांचीच पोरा. आणि ह्यातनं आम्हाला सुरुवात करायची आहे. इथे काय आलं सांगा. मस्तपैकी आता सरबत पिताव. एकदम रूमच्या जवळच आयला वाजवत या काय मनसावणी होती वाटतं. माझ्या बाळाचे करू नका हाल, त्याचे वडू नका काले काले. आत्ता वाजून जायले अजूनपर्यंत मांडवात नाचत. ते का किती वाजले 3:34 आणि लगेच आता हलाद गावकीची हलाद लागणार आहे बोलते. त्यासाठी येऊचा पटकन दिवसभर नुसतं वाजवती जाव. जाम वाजवावं लागतं जीवनात. भरोटकोला या 2 गावात तरी जाम वाजवावं लागतं. एक नशीब ऐसा आहे की रात्री डीजे आहे त्यामुळे झोप भेटणार आहे. कैसे दिसते देखून ते टिक्को गेले माझं. तर आता आहे ना संध्याकाळ झाले मस्तपैकी. इथे का 5:30 वाजवले आल्यात. आणि आम्ही 3-4 सोबत जरा फिरावला चालल्यावर तिकडं आहे ना कधीतरी बंदरावर मरीन ड्राईव्ह सारखा होतं. ती एरिया थोडीशी तुम्हाला दाखवतो. सकाळच जाऊन आलो ते तुम्हाला मावरा वगैरे देखायला भेटला. आता बंदराचा नवीन लुक
आणि आम्हाला पण लय देखून येऊया. सुंदर वाटलं की आमच्या गावातले आमच्या गावांची खलाशी पण आती आहे गावात. भेटली का जरा सांगता तिकडची माहिती. रस्ता आहे सरळ गेले धक्कावर. ते काही जागा आता रिकामं वाटते ना. आता बाजार भरतं, आता लिलाव वगैरे होतं आणि ते का मस्तपैकी दगड होतात. ते फुल जोरदार काम चालू आहे आणि हे सगळे बोटी किती मस्त वाटतात. आणि इथनं पुढं जाऊया. भरपूर पुरं काम चालू आहे. कौशल सकाळचं येऊन गेलो ना तो आता बाजार भरलेलं देखलो. बहुतेक आयलो शोधात ते सगळं नुसतं चारी बारून नुसतं ते डगर बनवून ठेवलेलं हा ते 3 तोंडी मरीन ड्राइव. सूर्यदेव हे देखा मस्तपैकी ऐसे डगर टाकून ठेवणार. असं धक्का होणार लांब लचक. इकडची इकडपर्यंत धक्का होणार आणि आता मस्तपैकी माणसं चालावला फिरावला होणार. तिकडं होडे लावलेले दिसतातच आणि बराचसं काम होत आहे चालू आहे. म्हणजे नवीन मरीन ड्राईव्ह आमच्यासाठी या जवळ असेल. आम्ही इकडे जाम फिरावला येणार. ते या दाखवासाठी थोडंसं आयलो. यायचं होत आहे काहीतरी 200 कोटीची बोलतं मदत केली. 200 कोटी ते आम्ही सांगला धीरजने. धीरज आपल्या जीवनांचंच आहे. ऐसा मस्तपैकी आम्ही फोटो पण करणार. ते का बहुतेक आलो आम्ही हे ऐसं डगर टाकलेलं आहात. आता व्हिडिओ घेतली ना तिथंच ना घेतली. बाकी छोटंसं डोंगर आहे तर तो पण भारी वाटते. आणि या इकडे सगळं संपूर्ण काम चालू आहे. इकडे होडे लावलेले आहेत आणि आपला जीवना कोलीवाडा आहे ना तर तिकडं आहे. तिकडची आम्ही तवऱ्या दिवशी चालत आल्या आणि मस्तपैकी होडे लावल्यात. हे 3 जण माझ्यासोबत आल्यात. आणि आहे ना हे बांध आहे तो पुढं वाढवत चालल्यात. आता या काम चालू आहे. मोठी डंपर वगैरे येतात आणि हे मस्तपैकी यांचं व्ह्यू संध्याकाळचं. तर आता आम्हाला आहे ना गावकीचे हालात वाजवायचे आहे. 4 वाजता मी बोललो ना ते अजून वाजवले नाही. आता बोलतं गावकीत जमलं आहे. आम्हाला फोन आलतो तो आता लगेच जावं लागेल. तो अवरा सगळा तुम्हाला दाखवलं आहे. कधपर्यंत काम पोचलं आहे त्यानिमित्ताने तुम्हाला माहिती पडलं असेल. अशी आशा आहे की तुम्हाला आवडलं असेल. या कमेंट करून नक्की सांगा की या कैसा होणार आहे. तर तुम्हाला काय आयडिया आहे काय किंवा का होते वगैरे वगैरे. इथे का म्हावऱ्यासाठी कसे गारे घेऊन येतात. एक वाट देखतात म्हावऱ्याऐवजी. आता म्हावरा येईल ना पटापट चालत येवला जायला बोलतो वाजवायचं आहे. तर वाहिलो इकडे जेवणाची तयारी चालू आहे. आणि रात्री डीजे आहे मस्तपैकी. आम्हाला वाजवायचं नाही आहे. आमचे गाववाले हे पाहिलं हां हो येसाव ना. आम्ही हाव तुमच्या बाजूला. या बाजूला उभं या. डीजेला जोडते काय. गावकी जमले गावकी नाश्ता आलेला आहे आमच्यासाठी पण. दिवसभर वाजवता
केक कुठं आहे? हे चाय पण आली. काय घे एक तुला. मस्तपैकी झालं आमचं 7 करेक्ट 7 वाजेपर्यंत संपला. तिकडे अजून लाईन चालू आहे नवऱ्याला हलाद लावा. दिगूच्या हल्दीला आम्ही वाजवायला आल्या. आता जेवणाची पंगत बसले. पोरा बोलतात फोटो काढूया नवऱ्याच्या सोबत. हे आजच्या हल्दीचं नवरदेव दिगू दादा. त्यांचं कसं वाटतं? उद्या लगीन पण वाजवायचं आहे आणि वरात पण. या कोण आमची आई. हा हॉटेलला एवढी गर्दी आहे ना. शपथ आम्ही बहुतेक 15-20 मिनिटं आता 9:15 वाजावं लागलं. 9 वाजल्यापासून आम्ही गर्दी कमी व्हायची वाट बघतो. बहुतेक 11 वाजावं लागलं तरी पण तिकडं गर्दी फुल आहे. त्यामुळे आम्ही जेवण आमच्या रूममध्ये आणलंय. दाल भाजी आणि भात आणि चपाती. पाव पण आणले. मंदीला आणलेत. मंदीला मस्तपैकी डाल भात आहे. चपाती चवलीची भाजी आणि मंदीला मुलं जास्त दंगात जाते. पापड पण आलेत. सध्या एकदम जोरदार DJ चालू झाले. आमचं जेवण वगैरे पण झालंय आणि आता मी मस्तपैकी रूममध्ये झोपणार आहोत. थोडंसं वॉकिंगसाठी बाहेर आलतो. तो व्हिडिओला आताच एंड करते. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जीवना कोलीवाडांची हलाद आणि बंदार दाखवला थोडाफार. ही व्हिडिओ ओव्हरऑल कशी वाटली ती नक्की सांगा. पूर्ण देखली व्हिडिओ त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लगेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या यांचं नवरो घेऊन जाणार आहोत दुसऱ्या कोलीवाड्यात. गाणी भारी लावते 101 योगीचं वालं.